हे लग्न नाही होऊ शकत, नाही होऊ शकत। स्वानंदी मॅडम, काय बोलताय तुम्ही? काय करताय? स्वानंदी बाळा, मला माहिती आहे तुझा अंशुमनवर खूप राग आहे, पण म्हणून असं करायचं का? त्याचं लग्न नाही होऊ द्यायचं। आणि अर्धे विधी झालेत, तेव्हा आता पाहुण्यांसमोर शोभा नको। सून आहेस तू या घरची, या घरची लाज म्हणजे तुझी लाज आहे। प्लीज पाहुण्यांसमोर घालवू नकोस हा। काकू, इच्छा माझीही नाहीये आणि घराच्या अब्रूची मला सुद्धा काळजी आहे। आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, या घराची लाज तुमचा मुलगा घालवतोय, मुलगा घालवतोय। म्हणजे राजवाडे, आय एम सॉरी, पण हे लग्न नाही होऊ शकत। अहो पण का? आणि हे सगळं काय चाललंय स्वानंदी मॅडम? सांगते, सगळं सांगते। चल। आधी बोल ना काय झालंय ते, आणि आता प्लीज मागचं काही उकरून काढू नकोस। अंशू थोडा अल्लड आहे, तुला माहितीये, लाडात वाढलाय। केल्या असतील त्याने काही चुका ग, पण त्या आता उकरून काढायच्या का? जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात। अगं मुलं मोठी होताना काहीतरी चुका करतात। अंशूकडे बघ, खरंच तू खूप बदललाय। प्लीज प्लीज त्याचं लग्न थांबू नकोस, प्लीज। एक मिनिट, एक मिनिट, मी काहीच करत नाहीये काकू। हे जे काही करतोय ना, तो स्वतःच करतोय। आणि हा गैरसमज आहे तुमचा की तुमचा मुलगा बदललाय। मला तर आता असं वाटायला लागलंय की हा मुलगा आयुष्यात कधीही बदलू शकत नाही। आणि मुळात प्रश्न त्याच्या आयुष्याचा नाहीच आहे ना, इथे या दोन्ही मुलींचे आयुष्य बर्बाद करायला निघालाय तो। त्यामुळे मला सांगू नका तुम्ही की शांत बस, कारण मी आता शांत बसणार नाहीये। स्वानंदी ऐक ना, अगं काय झालं नेमकं ते तरी सांग ना। काही प्रॉब्लेम आहे का?